नमस्कार मित्रमंडळी, माझ्या आमलेश तांबे व्लॉग चॅनल मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आता आपण आंब्यातून पुढे निघालोय. रत्नागिरी कोल्हापूर ह्या नॅशनल हायवे 166 चे अपडेट्स आपण घेतोय. हा पुढचा भाग करायला घेतलाय आंब्यातून पुढे. आंबा सोडल्यानंतर हायवे जो आहे तो डाव्या हाताला आतून जायचा, त्यामुळे आपल्याला इथे आता ह्या रूट वरती त्याचं काम कुठे बघायला मिळणार नाही. बऱ्यापैकी आतनं जायचं आहे. म्हणजे अजून मला असं कळलं की त्या रूटची अजून तशी कामाची सुरुवात झालेली नाहीये फार. आता या व्हिडिओ मध्ये आपण बघूया काम कुठपर्यंत झालंय, कसं झालंय, कुठनं सुरुवात झाली, काय ते सगळं आपल्याला कळेल. इथे काय झालंय, डायव्हर्जन मध्ये हा रस्ता खराब दिसतोय काहीतरी. हा बघा, इथनं पुढे हायवे आहे, त्याच्यामुळे डाव्या हाताने जो रस्ता येणार म्हणताय तो इथे या ठिकाणी. आता इथून पुढे दोन्ही बाजू झालेल्या आहेत, पलीकडची ओपन नाही केली, डावी मात्र आता चालू झाली आहे बाजू. बऱ्याच ठिकाणी सहलीच्या बसेस बघायला मिळतात. मुलांची मजा आहे. दुडगुस असतो, दुडगुस. तर इथे उजवीकडची बाजू काहीतरी अजून काम चाललंय. ते बघा, आहेत माणसं त्यांची, काय लेवलिंग करतात काय माहिती मला. डावी बाजू झालेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित जाता येईल डाव्या साईडने. तसा बघितला तर हा पावसाळ्यानंतर पूर्ण फुटलेला रस्ता, एक याची आठवण. बघा, सगळ्या सहलीच्या गाड्या फिरत आहेत. हा सीझनच असतो ना आता, पण दिवाळी झाली बऱ्यापैकी सहलीच्या गाड्या ज्या असतात त्या दिसायला सुरुवात होते. शाळांच्या ट्रिप्स चालू होतात. त्यातला मोरीचं काम चालू आहे बघा, त्यामुळे हा मॅच खराब. ओव्हरऑल रूटवर सगळी याची कामं आहेत ती पेंडिंग आहेत. ते रूट असेच आहेत अजून खराब. थोडे ते पॅच केले की मग परत चांगला रस्ता मिळतो. इथे हा बघा, उजव्या हाताला जुना रस्ता ऍक्च्युली. आपण आता इथे डाव्या साईडने नवीन रोडवरनं जातो. एक बाजूच झाली, बाजू नाही झाली. कौलावरून डाव्या साईडचं घर बघा. आपला रस्ता तिकडे खाली होता तेवढा, एवढ्या वरून आपण जातो भरावं लागलाय. ते घर आपल्याला दिसायचं. मध्येच थोडासा प्रॉब्लेम, माईक खाली पडला, त्यामुळे कदाचित मधल्या पॅचचं रेकॉर्डिंग थोडं खरखर असण्याची शक्यता आहे. नाही म्हटलं तरी तो माईक आपटत होता खाली पडून. तो कसा काय पडला काय कळायला मार्ग नाही. असो, तर हे मगाशी त्या घराचं सांगू, ते घर आपल्याला रस्त्यावरनं दिसायचं, तो गेलं खाली. हा पुढचा भाग मात्र व्यवस्थित झालेला आहे, प्रॉब्लेम नाही काही. कुठल्या गावात आपण आलो बघायला हवं. डॉल्फिन हॉटेल मागे गेलं त्यावेळेला
बऱ्याच गाड्या तिथे थांबायच्या त्या हॉटेलला. आता गावाचं नाव बघतो नंतर मी, मला आता आठवत नाहीत नाव, कारण इकडची नावं तशी फार लक्षात नाहीत. फक्त आपण आता बऱ्यापैकी पूर्वीच्या रस्त्याच्या लेवलच्या वर आलोय. बरीचशी गावं खाली राहणार आहेत. इथे आता माती वगैरे घालण्याचं पण काम चालू आहे मध्ये. गावांचे बोर्ड पण अजून तसे म्हणावे तसे कुठे पटकन दिसतील असे लावलेले नाही, त्यामुळे समजत नाही आपण कुठल्या गावातून चाललोय, आलोय गावात. मला तरी फक्त आजूबाजूची शेती आठवते, ऊस आणि मका एवढं आठवत. बाकी आता ही गावं वगैरे काय मला तशी आठवत नाही. लक्षात असेल तर फक्त एखादं हॉटेल जे त्या काळी नजरेस पडायचं पटकन. इथे सुद्धा हे हॉटेल्स आहेत दिसत आहेत, पण तिथे गावाचं नाव कुठेच नाही. इथे मध्ये मध्ये डायव्हर्जन्स भरपूर दिलेली आहेत, त्याच्यामुळे जरा समजत नाही. लक्ष समोर राहू देत, कारण काय होतं पटकन समोरचं ट्रॅफिक सुरू होतं, कळत नाही आपल्याला. आणि त्यांना तिकडनं आपल्या साईडला डायव्हर्जन दिलेलं असतं. ते सुद्धा आता कुठलं तरी गाव आलं मध्येच. ते मला नाव का नाही आठवत. ते कुठे दिसतंय का ते बघतोय, पण ते पण कुठे दिसत नाही. एखाद्या हॉटेलवर वगैरे काहीतरी दिसेल असं म्हणावं तर ते पण नाही दिसत आहे. लव्हाळा लव्हाळा असं काहीतरी नाव दिसतंय. आपण आता तेच म्हणूया, लव्हाळ्यातनं आपण पुढे आलो असं आपण म्हणूया. हे सुद्धा मध्ये मध्ये कसे करून ठेवलेत बघा रस्ते, मध्ये घोडकी झालेली आहे. इथे हा रोड समाप्त झाला, मधलं काम चालू आहे. भारीच वाटतंय बाबा, एकदम कुठेतरी नवीन जागे आल्यासारखं वाटतंय. हे बघा अशी ते जुनी घरं बिरं पण होती ना, सगळं आता ते काय गेलंय सगळं रस्त्यामध्ये. म्हणून म्हणतो ना, एकदम अजून 1-2 वर्षांनी इकडे आलं की सगळ्या जुन्या गावांचा संपर्क आपला तुटलेला असेल. ते आता मला वाटतं पुढे ब्रिज आहे ना जुना, हो तिथे आलो. कोणतं गाव म्हणायचंय, हा जुना पूल आहे बघा इथला. निळे काय निळे निळे निळ्याचा पूल ना, वाटतंय मला तरी. तेव्हा अरे बापरे, सगळीच रस्त्यालगतची घरं गेली. निळे नाही, सॉरी, वारुळ वारुळ. हा बघा, हा वारुळचा जुना ब्रिज. दमला बिचारा, इतकी वर्ष सेवा देऊन आता समाप्तीला आला. आता इथनं तो दुसरा ब्रिज होईल.
वर जाईल. वरनं ट्रॅफिक जाईल असा दिसतंय एकंदरीत. वारुळ, निळे नव्हे, वारुळ. इथेच काम सुरू आहेत. ब्रिज साठी लागणारे मटेरियल आणून डावीकडे इथे शेती होती ती आता गेली बऱ्यापैकी. तिथे आता तो रस्ता जातोय. उजव्या हाताची पण थोड्या प्रमाणात गेली शेती. सध्या आपण जातोय हा जुना रस्ता. वारुळ मधनं आता पुढे आलो. पण ते काय काय गाव आहेत ती मला जंगली बसून वारुळ कसं ते निळे म्हणतात का ते. इथे मात्र रस्त्याची अवस्था बिकट आहे, खराबच आहे पूर्ण. अरे 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 पुढे काय झालाय रस्ता इकडचा. चला, एक साइड झालेली. पलीकडची पण झालेली आहे करून, पण ते त्याचं पुढचं टोक आणि बहुतेक त्या साईडचं टोक व्हायचं असणार आहे. आपण किती खाली आलोय बघा. ते घर वरती राहिलं. तिकडनं रस्ता होता पूर्वीचा. हे सगळं फोडून सगळा रस्ता खाली आला. डाव्या हाताला बघा तो जुना रस्ता आपला दिसतोय. असा तो वळून तिकडनं पुढे बाहेर पडायचो आपण. ऍक्सिडेंट प्रोन एरियाज, त्यामुळे इथे गाडी सावकाश चालवा. हा बघा जुना रस्ता आपला डावीकडनं इथे यायचा बाहेर. इथे कनेक्ट व्हायचा ब्रिजला. इथे बराचसा रोड आहे. तो आता आहे जुना जो आपला रस्ता होता तसाच जातोय. पण जी मोठी गावं आहेत, फॉर एक्झाम्पल बांबवडे, मलकापूर, ही सगळी गावं स्किप झाली. या आंबा गाव आहे, ते सगळे रस्तेच आहेत. ते गावांच्या डाव्या हाताने शेतातनं काढणार. त्याच्यामुळे ती गावं जी आहेत तशीच राहतील. तर आपल्याला काय आहे, ज्याला कोल्हापूरला जायचंय पुढे, तो हायवेनी जाणार. त्याच्यामुळे तो गावांची त्याचा आता संपर्क तुटेल. गावामध्ये जाण्याची काय त्याला गरज भासणार नाही कुठल्याच गावात. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, रे 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 रे, एकदम सावकाश. फार भयानक कंडिशन आहे रस्त्याची. तर 10:30 वाजलेत. इथे 24 डिग्री टेम्परेचर आहे. आता बघा इथे डाव्या साईडला रस्ता आहे. डाव्या हाताने रस्त्याचं काम चालू आहे. म्हणजे आता इथनं पुढची काही गावं आहेत ती सगळी स्किप होणार आहे. म्हणजे रस्ता पाठीमागे त्या शेतातनं जाऊन पुढे कुठेतरी बाहेर पडणार आहे. आपल्याला इथे गाडी लावायला कुठे जागा नाही, तर म्हणजे कसं उतरून बघता आलं असतं. तर इथे रस्ता जुना आहे तसाच आहे, त्याच्यामुळे बाहेर पडता येणं कठीण आहे. हा सगळा पॅच जाईल. डावीकडनं तो रस्ता आता बाहेर कुठे पडतो बघूया आपण. इकडनं आत जाऊन बघूया आपण. रस्ता दिसेल कुठेतरी आपल्याला. माझ्या अंदाजाने इथनं पुढे कुठेतरी तो बाहेर पडेल.
हा बघा, पहिला स्किप झालेला रस्ता इथे, हा मलकापूरच्या थोडा अलीकडे. हा शेत जमीन आहे, ही सगळी साफ केली आहे. इथून हा रस्ता आत येईल आणि आता इकडनं असा तो या दिशेने समोर जाईल. आणि आता पुढे मधली जी गाव आहे ती सगळी स्किप करत हा रस्ता बाहेर जाणार. आता आपण बायपास कसा होणार आहे, कुठून जाणार आहे ते तुम्ही बघितलं थोडस. आता आपण जो रस्ता बघतोय म्हणजे जुना आपला रस्ता, तो भविष्यात पूर्ण बंद होईल. म्हणजे ज्यांना गावात जायचं नाही त्यांना इकडे येण्याची काही गरज पडणार नाही. ते डायरेक्ट आता बाहेर न जाणार आहे, स्किप होणार. ही सगळी मधली गावं आहे, इव्हन मलकापूर वगैरे सगळं स्किप होणार. बाहेर न डायरेक्ट तो कोल्हापूर पर्यंत जाणार. इथे मात्र आता जरा रस्त्याची कंडिशन खराबच आहे सगळा. हे रस्ता धुण्याचं काम चाललंय धुराळ्यासाठी. धुराळा भरपूर म्हणजे भरपूर आहे. आणि ही अगदी रस्त्यालगतची जी गाव आहे त्यांना तर खूपच त्रास आहे त्याचा. इथे डायव्हर्जन दिलंय. हा बघा, आता इथून ना डावीकडनं रस्ता बाहेर येईल. मगाच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलं छोटेस आत कसा जातो. तर इथून तो बाहेर येईल आणि आता इथनं पुढचा रस्ता झालेला आहे. कुठपर्यंत झालाय आपण बघायचं पुढे. मेंढ्या मस्त चरतायत, शेळ्या मेंढ्या, रानच रान. त्यांच्यासाठी मेजवानी, इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो त्याला, फिस्ट. कसे तुरे आलेत बघा मस्त सगळे. ते पुढे राहिलंय काम, त्याच्यामुळे डायव्हर्जन परत जुन्या रस्त्याला मधला पोर्शन काहीतरी राहिला. आलो परत जुन्या रस्त्यावर. इथे ब्रिजचं काम चाललंय. खाली बरोबर आहे पाणी असतं, ओळ आहे मोठा. आता पाणी असेल की नाही माहित नाही, पण पावसाळ्यात इकडे पाणी भरपूर असतं. हा आपला पूर्वीचा छोटा ब्रिज. आता हा येणार कुठून, असा असा इथे खाली पर्यंत दिसतोय. हा मधला आता टर्न वगैरे हा घालवतील सगळा. मोठं ते वळण आहे ते जाईल. असा तिरका त्याच्यामध्ये एकच झाड शिल्लक आहे, तसा तो सरळ कुठेतरी वर जाईल असा माझा अंदाज. अंदाज भरपूर मी व्यक्त करतो ना. काय जण म्हणत असतील काय हा नुसता अंदाजच सांगतो. असो, काहीतरी बोलायला पाहिजे ना. नुसतं गप्पा बसलं तर मग तू काय व्हिडिओचा काय अर्थच नाही त्याला. कॉमेंट्री अशी नव्हे, काहीतरी गप्पा. निखिल सर्व्हिसिंग सेंटर. आता इथे एक आमची आवडती जागा होती, जी आहे अजून ती, शैलेश नर्सरी. इथून डावीकडे आतमध्ये आहे. आम्ही पूर्वी अशी झाडं बघायला जायचो, फोटो काढायचो. तिथनं कलम वगैरे पण आणून लावलेली आहेत. कुठे गेला रस्ता तो? हा बघा, नाही. अरे रस्ता पण दिसेना असा झाला.
डावीकडे आहे आणि त्यांचं पुढे आउटलेट पण आहे रोडलाच. असलं तर दाखवतो तुम्हाला, पण तो आता इथला रस्ता काही दिसला नाही मला. खूप मोठी नर्सरी आहे, म्हणजे ज्यांना फुला झाडांची वगैरे हाऊस आहे त्यांनी एकदा अवश्य भेट द्या त्याला. हे बघा, हे डाव्या हाताला जे झाड आहे मोठं, तिथे त्यांचं हे आउटलेट आहे. या ठिकाणी पण ते विक्रीसाठी आणून ठेवतात झाड. रोपं सगळी इथे तुम्हाला मिळतील. आता पण सगळं साफ झालेलं आहे, काहीतरी दुरुस्त्या वगैरे सुरू आहे. आता हे डाव्या हाताची झाडं बघा, उजवीकडे पण आहे डावीकडे. इतका मस्त वेगळाच रंग आलाय ना, पोपटी कलर. ही जुनी आठवण अजून ठेवली आहे बघा. इथे कायम रस्ता खराब आणि फुटका असायचा, ते लोकांना पटकन विसरायला देत नाहीये. अजून तसाच रस्ता ठेवलाय बघा. मध्ये 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 जरासे दाखवायला केले, परत खराब रस्ते. इथे सुद्धा पुढचं काय नाही दिसत आहे काम, थोडं अर्ध झालंय वाटतं काहीतरी. आता सध्या आपण जुन्या रस्त्यावरच जायचं आणि त्याची कंडिशन फार बेकार आहे, फार खूप स्लो जायला लागते. इथे कुठे रस्त्याचं काम आतमध्ये दिसतंय काय मला काही समजत नाहीये. हा बघा, इकडे आतमधनं रस्ता आहे तो. हा दुसरा बायपास दिसलाय. जरा जाऊन बघूया आत. हा बघा, हा जो रस्ता समोर दिसतोय हा बायपास. आता पुढे आपण हळूहळू मलकापूरच्या दिशेने निघालोय. त्यामुळे आता मलकापूर बऱ्यापैकी सगळी जी गावं आहेत जी रस्त्या लगतची आहेत ती स्किप होत आहेत. हा आता इथनं समोर पुढे जाईल. आता पुढे कुठे कुठे बाहेर पडेल तिथे मी आला तर दाखवतो तुम्हाला. आता एक दुसरा जो बायपास मला दिसला तिकडे आज जाऊन त्याचा हा व्हिडिओ केला. परत पुढच्या प्रवासाला लागलोय. पण मलकापूरच्या दिशेने आपण चाललोय. मध्ये बायपास मला जिथे जिथे जायला मिळतंय, दिसतंय वाट आहे किंवा रस्ता आहे, तिथे जाऊन मी तिथे छोटे छोटे व्हिडिओ करतोय. शेतातनं जे रस्ते जायचे ते तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न. भविष्यात आता हा रूट जो आहे हा बंद होईल आपला, ते काही नसणार आहे. इकडची जी गावं आहेत त्या गावकऱ्यांसाठी हा रस्ता असेल की आपल्याला बायपास जे होणार आहेत आपला नवीन होणारा हायवे तिकडनं जायला लागणार आहे. सध्या आपण हा जुना मार्ग आहे त्याच्यावर जायचं. हा व्हिडिओ मलकापुरातनं सुद्धा बघूया. मी पुढे कदाचित थोडासा शाहूवाडीपर्यंत करेन, मग थांबेल. ते गावाचं लेंथ वाढत जाते. शाहूवाडीपर्यंत हा करतो राहील. त्याच्यानंतरचा भाग आहे तो पुढच्या व्हिडिओत मी दाखवेन. पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेन, व्हिडिओ जास्तीत जास्त बघा. आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्र परिवारामध्ये आपल्या चॅनलची माहिती द्या. आपला सपोर्ट असतो त्याच्यामुळेच मी फिरतो. माझी आवड आहे ती
पूर्ण होते आणि तुमच्या सपोर्टमुळे ती पूर्ण होते. त्यामुळे आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. आपण मला ही संधी दिली फिरण्याची. असाच सपोर्ट भविष्यात राहील अशी अपेक्षा बाळगतो. आपण मलकापूरच्या जवळ आलो. थोडस मी कोकरूड रस्त्याला आज जाणार आहे. मी तो बायपासचा रस्ता तिथून पुढून कसा काढताय तुम्हाला जरा बघायचा आहे म्हणून. त्यामुळे इथे मी आता थोडा थांबवतो व्हिडिओ. म्हणजे आता मलकापूरच्या इथे पण आलोच आहोत. त्यामुळे पुढे अजून पार्ट शिल्लक आहे. जाऊ नका कोणी. पुढच्या भागात पुढचा अपडेट देतो. मलकापुरात आपण आलोय. वाजलेत 11. नेहमीप्रमाणे इथे ट्रॅफिक ब्लॉक. गावचा रस्ता तेवढाच राहिला. ट्रॅफिक मात्र प्रचंड वाढलं आणि त्याच्यात पुन्हा पार्किंग वगैरे भरपूर आहे इकडे. त्याच्यामुळे गाड्या पटपट पुढे सरकत नाही. काय स्कोपच नसतो. ओव्हरटेक तर विसरायचं म्हणजे. बैलांची जोडी बघा, खिल्लारी जोडी म्हणायचं. दणदणीत आहेत. हा आता मध्येच थांबला बाबा. त्याला ट्रॅफिक विफिक काय सेन्सच नसतो. बघितलं त्याला गिराईक मिळालं लगेच थांबवली गाडी. चला पुढे ट्रॅफिक ब्लॉक नाहीये. इथनं आता कोकरूड रोडला थोडस मी जाणार आहे. पुढे दिसला तर बघूया जवळपास, नाहीतर परत निघूया. व्हिडिओ बघत राहा. कोकरूड रस्त्याला थोडस पुढे आलंय 600-700 मीटर. हा बघा, हा इकडनं तो बायपास रोड जायचा आहे. इथून तो पुढे काम चालू आहे. आता याच्या पुढे मलकापूर गाव आता सुरू झालंय. उजव्या हाताला सगळं मलकापूर शहर आहे. हा आता इथून संपूर्ण पुढे जाईल. बाहेर कुठे पडतो, पुढे दिसतो का आपण बघायचं. अजून एक खिल्लारी जोडी बघा, कसले दणदणीत आहेत. एखाद्याला शिंगावर घेतलं तर डायरेक्ट स्वर्गाची वारी करेल. हा मलकापूर गावातनं पण पुढे जातोय. थोडस कोकरूड रस्त्याला मी आत गेलो होतो आणि तिथून तुम्हाला बायपास रोडचं थोडस काम दाखवलं. मलकापूरची बाजारपेठ ही पूर्वी अशी तुरळक वस्ती असलेली होती. सगळं त्यामुळे वस्ती वाढली भरपूर, परंतु रस्ते तसेच राहिले आणि पार्किंग प्रचंड प्रमाणात दुतर्फा झाल्यामुळे ट्रॅफिक ब्लॉक व्हायचं. सध्या सकाळी आता 11 वाजलेत. कदाचित ट्रॅफिक म्हणजे पार्किंग नाहीये, त्याच्यामुळे ट्रॅफिक ब्लॉकचा तसा विषय होत नाहीये. मे बी पोलिसांनी सुद्धा कदाचित इथे ठेवलं असेल पार्किंग न करण्याबाबत. इथे डाव्या हाताला इथे मोठं झाड दिसतंय तुम्हाला. माझी जुनी आठवण सांगतो. पूर्वीचा एसटी स्टँड इथे होता, मला अजून आठवतंय. जेमतेम एक आणि त्याच्या पाठी दुसरी, अशा 2 बसेस उभ्या राहतील एवढी जागा होती. आणि नंतर असं ते गोल फिरून बाहेर यायची बस, मग पुढे जायची. कालांतराने नंतर मग हा नवीन बस स्टँड झाला. हा ब्रिटिशकालीन पूल आहे. आपण जातोय. समोरची जी ही काय झाडं तुम्हाला दिसते, 100 वर्षाची तरी झाडं असतील. मी अगदी लहान असल्यापासून ही झाडं बघतोय. 100 पेक्षा जास्त. नशीब रस्ता इकडे नाही घातला.
झाडं गेली असती. हॉटेल्स एवढी झाली, बापरे बापरे बाप. सगळीकडे बघावं तिकडे हॉटेल. आता इथनं थोडं पुढे गेलं की डाव्या हाताला बस स्टँड. इथली माझी जुनी आठवण आहे. बऱ्याच वेळेला रत्नागिरी सांगली गाडी इथे आली की ब्रेकडाऊन व्हायची. डेपोत जायची दुरुस्तीला, नाहीतर मग दुसरी गाडी दिली जायची, काहीतरी व्हायची. तिथे बऱ्याच वेळेला गाडी बंद पडायची बस स्टँडला आल्यावर. आणखीन एक इथली आठवण आहे. ह्या साईडचे लोक जर कोण व्हिडिओ बघत असतील त्यांनी सांगावं, जुनी आठवण खूप. याच्या बरोबर समोर आता ही सगळी दुकानं दिसत आहेत. तिथे पूर्वी शेती होती आणि तिथे टुरिंग टॉकीज लागायचं. टुरिंग टॉकीज लोकांना आता किती नवीन काही माहिती मला माहित नाही, पण ते ट्रकामध्ये सगळा प्रोजेक्ट वगैरे सगळं असायचं. तंबू उभा करायला जायचा, तो सुद्धा फक्त साईडनी बंद, वरती ओपन. आणि तिथे रात्रीचा एक शो व्हायचा, त्याला म्हणायचे टुरिंग टॉकीज. असं समोर तिथे बरोबर टॉकीज होतं, मला अजून ते आठवतं. आणि 16 ची फिल्म असायची, छोटा पडदा असायचा, मोठ्या पडद्यावर पण नसायचा. या भागातले जर कोण व्हिडिओ बघणारे असतील, त्यांना जर कोणालाही आठवण असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा. मलकापूरच्या पुढे आपण शाहूवाडी पर्यंत जाऊया, की त्या व्हिडिओ थांबवेल. शाहूवाडीला इथं सुरुवात झाली. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आपल्या आतापर्यंतच्या सपोर्ट बद्दल सर्वांचा आभारी आहे. हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो. धन्यवाद.